नमस्कार, मी श्वेता सदानंद जोशी. श्वेता व यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. शिक्षक दिनानिमित्त आज मी तुमच्यासमोर एक कविता सादर करणार आहे. म्हणजे आमच्या काळात शिक्षक दिन कसा साजरा व्हायचा. आमच्या काळात म्हणजे 1999 to 2009 यामध्ये आम्ही आमच्या शालेय जीवनात कसं सगळं आम्ही जगायचो, खेळायचो, शिकायचो आणि 7वीत आणि 10वीत असताना आम्ही शिक्षक दिन कशा प्रकारे साजरा करायचो. कारण आम्ही आमच्याच वर्गात जेव्हा शिक्षक म्हणून जायचो त्यावेळेला किती भारी फिलिंग यायची. आपल्या बाकावर बसून शिकणं आणि समोर शिक्षक म्हणून शिकवणं यात खूप फरक आहे आणि त्यातून आपल्याला खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळतात. चला तर मग या शाब्दिक स्वरूपात मांडलेल्या कवितेला सुरुवात करूयात. आधी शिक्षक दिनानिमित्त थोडीशी माहिती जाणून घेऊयात. 5 सप्टेंबर शिक्षक दिन. शिक्षणाबद्दल डॉक्टर राधाकृष्णन यांना अतिशय जिव्हाळा होता. शिक्षण क्षेत्रात अधिकाधिक विकास घडून यावा यासाठी ते आयुष्यभर प्रयत्नशील होते. जेव्हा राधाकृष्णन भारताचे राष्ट्रपती झाले तेव्हा त्यांच्या काही विद्यार्थी आणि मित्रांनी त्यांना 5 सप्टेंबर रोजी त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची परवानगी देण्याची विनंती केली. तेव्हा त्यांनी उत्तर दिले, माझा वाढदिवस साजरा करण्याऐवजी 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून पाळला गेला तर तो मला अभिमानास्पद वाटेल. 17 एप्रिल 1975 रोजी त्यांचा मृत्यू झाला आणि तेव्हापासून त्यांचा जन्मदिवस भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. चला आता कवितेला सुरुवात करूयात. वर्षातल्या या एका दिवसाची आम्ही आतुरतेने वाट पाहायचो. वर्षातल्या या एका दिवसाची आम्ही आतुरतेने वाट पाहायचो. आपल्याला शिक्षक बनायचंय म्हणून खूप खुश असायचो. आपल्याला शिक्षक बनायचंय म्हणून खूप खुश असायचो. आवडत्या शिक्षकाची नक्कल करून आम्ही विद्यार्थ्यांची हजेरी घ्यायचो. आपल्या आवडत्या शिक्षकाची नक्कल करून आम्ही विद्यार्थ्यांची हजेरी घ्यायचो. कधीतरी स्वतःच्याच वर्गात जाऊन क्रशवर इम्प्रेशनही मारायचो. कधीतरी स्वतःच्याच वर्गात जाऊन क्रशवर इम्प्रेशनही मारायचो. काही जण ऐकून घ्यायची, काही जण ऐकून घ्यायची, काही जण फाट्यावर मारायची. काही जण ऐकून घ्यायची, काही जण फाट्यावर मारायची. आपलाच मित्र शिक्षक झालाय पाहून उगाच बाकीच्यांवर शायनिंग मारायची. आपलाच मित्र शिक्षक झालाय पाहून उगाच बाकीच्यांवर शायनिंग मारायची. या निमित्ताने का होईना शिक्षकांना होणारा त्रास जाणवायचा. या निमित्ताने का होईना शिक्षकांना होणारा त्रास जाणवायचा. मुलं किती वात्रट असतात हे त्यावेळेला समजायचं. मुलं किती वात्रट असतात हे त्यावेळेला समजायचं. पण पुन्हा विद्यार्थी झाल्यावर या गोष्टींचा विसर पडायचा. या गोष्टींचा विसर पडायचा. आजही शिक्षक दिन नाव ऐकलं की सर्व दृश्य समोर उभं राहतं. आजही शिक्षक दिन नाव ऐकलं तरी सर्व दृश्य समोर उभं राहतं. वास्तविकतेचा विसर पडून पुन्हा मन शाळेकडे धावतं. वास्तविकतेचा विसर पडून पुन्हा मन शाळेकडे धावतं. धन्यवाद.